नमस्कार बालमित्रांनो. ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा आपल्या नवरात्र विशेष कथा मालिकेत आज एक अनमोल क्षण साजरा करत आहे. 28 सप्टेंबर, भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिन. म्हणतात ना, जयंती ही हयात नसलेल्या व्यक्तींची असते. पण लता दिदींच्या बाबतीत हे वाक्य अपूर्ण ठरतं, कारण त्यांचा स्वर अमर आहे. त्यांच्या गाण्यांतून, त्यांच्या सुरांतून तोवर त्या जिवंत आहेत, जोवर असं म्हणतात चंद्र आणि सूर्य आहेत. आजच्या या मंगल दिवशी आपल्या कथा मालिकेतील 7वे पुष्प आपण लता दिदींना समर्पित करतोय. त्यांच्या सुरेल आठवणींना, त्यांच्या अद्वितीय कर्तृत्वाला आणि त्यांच्या शाश्वत संगीताला गमभनचा मानाचा मुजरा. बालमित्रांनो, लता दिदींचा जीवन प्रवास उलगडून सांगणारी आजची कथा स्वररत्न लता मंगेशकर या marathi.matrubharti.com या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पुस्तकातून साभार घेतलेली आहे. लता मंगेशकर भारतातच नाही तर संपूर्ण जगाला हे नाव उच्चारल्यावर लता दिदींनी गायलेलं कोणतं ना कोणतं मधुर गाणं ऐकू यायला लागतं. मराठी, हिंदी आणि अन्य 36 भारतीय भाषेत तसेच परदेशी जगतात पार्श्वगायन करून लता दिदी यांनी आपल्या चाहत्यांचा स्वतंत्र वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताबही बहाल केला आहे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गानकोकिळ्याचा हा प्रवास आयुष्यातील कृतार्थता आणि लोकप्रियता अनुभवण्यापूर्वी लहान वयातच झालेल्या आघाताने लता दिदी यांचं आयुष्य बदलून गेलं. आपल्या वडिलांचा सांगीतिक वारसा समृद्ध करीत आणि सांभाळीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 5ही मुलांनी कुटुंबाचे नाव उजळून टाकले आणि याचे श्रेय लता दिदी यांना जाते. गोव्याच्या निसर्ग संपन्न भूमीत श्री मंगेशीचा आशीर्वाद लाभलेल्या कुटुंबात 28 सप्टेंबर 1929 लता मंगेशकर यांचा जन्म इंदौर येथे झाला. लता दिदी यांचे आजोबा गोव्यातील मंगेशी मंदिरात देवाला अभिषेक करीत असत. लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आणि संगीत रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांची आई गुजराती होती. त्यांचे कुटुंबाचे मूळ आडनाव हर्डीकर होते, पण दीनानाथ यांनी आपल्या गावच्या मूळ आठवणीवरून आपले आडनाव मंगेशकर असे बदलून घेतले. लता यांचे मूळ जन्मनाव हेमा असे होते, पण कालांतराने ते भावबंधन नाटकातील पात्रावरून लतिका असे ठेवण्यात आले. लता दिदी या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या. त्यांच्यानंतर मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही 4 भावंडे. या 5ही मंगेशकर भावंडांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत रंगभूमीवर दीनानाथ यांचे कारकीर्द बहरली. दीनानाथ यांच्या संगीतामुळे आणि लोकप्रियतेमुळे मंगेशकर कुटुंब समृद्धी अनुभवित होते. लहानग्या लताने वयाच्या 5व्या वर्षीच आपल्या वडिलांकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्याचं झालं असं, दीनानाथ यांनी आपल्या शिष्याला गाणे शिकविताना लता ऐकत असे. एकदा त्यांचा एक शिष्य गाताना चुकत आहे हे लक्षात आल्यावर छोट्या लताने त्याला बरोबर काय ते गाऊन दाखविले आणि त्यामुळे दीनानाथ यांना आपल्या मुलीची संगीताची जाण आणि समज लक्षात आल्यावर तेही थक्क झाले. लता दिदी 13 वर्षाच्या असताना सन 1942 साली दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लहान भावंडे आणि आई यांच्यासह लता यांच्यावर झालेला हा आघात फार मोठा होता. त्या काळात नवयुग चित्रपट कंपनीचे मास्टर विनायक यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. असे असले तरी मोठी बहीण या नात्याने कुटुंबाची जबाबदारी अवघ्या 13व्या वर्षी लता दिदी यांच्यावर आली. वडिलांकडे शिकलेले गायन
ही त्यांची जमेची बाजू होती. किती हसाल या चित्रपटासाठी लताने पहिले गाणे गायले, पण ते नंतर चित्रपटातून वगळण्यात आले. त्यानंतर पहिली मंगळागौर या चित्रपटात लताने पहिले गाणे गायले, नटली चैत्राची नवलाई. मराठी चित्रपटात 1943 साली लताने माता का सपूत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गीत गायले. चित्रपट होता गजाभाऊ. मास्टर विनायक यांनी चित्रपट कंपनी मुंबईला आल्यावर मंगेशकर कुटुंबही मुंबईत आले. त्यानंतर भेंडी बाजार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडे लताचे पुढील शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरू झाले. या काळात लताने चित्रपटांसाठी गायन केलेच, पण बहीण आशा हिच्यासह बडी माँ चित्रपटात छोटी भूमिकाही केली. सन 1948 साली शशधर मुखर्जी यांच्याशी लताचा परिचय गुलाम हैदर यांनी करून दिला. परंतु लताचा आवाज पोत हा पातळ असल्याने त्यांनी तिला नाकारले. परंतु मजबूर चित्रपटासाठी गुलाम हैदर यांनीच लताला पार्श्वगायनाची संधी दिली आणि त्या गाण्याने त्यांनी लोकप्रियताही मिळवली. उर्दू कवींनी रचलेली हिंदी गीते गाताना लता यांचे मराठी उच्चार बदलावेत आणि उर्दू व हिंदीला न्याय दिला जावा म्हणून लता दिदींनी कालांतराने उर्दू भाषाही शिकली. हिंदी चित्रपटातील गीतांचा बहर पुढे असाच बहरत गेला. 1949 मध्ये महाल चित्रपटात मधुबाला यांच्यावर चित्रित झालेले आणि लता यांनी गायलेले प्रसिद्ध गीत म्हणजे आएगा आएगा आने वाला. सन 1950च्या दशकात लता यांनी नौशाद, शंकर जयकिशन, अनिल विश्वास, कल्याणजी आनंदजी, सी रामचंद्र, मदन मोहन, सलील चौधरी, खय्याम यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसह काम केले आणि सुंदर सुंदर गाणी त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला दिली. S.D. बर्मन यांनी लता यांच्याकडून उत्तम गाणी गाऊन घेतली, पण काही कारणाने 1962 पर्यंत लता यांनी त्यांच्यासह काम करणे थांबवले. सन 1958 साली लता दिदी यांनी मधुमती या चित्रपटातील सलील चौधरी यांनी संगीत दिलेल्या आजारे परदेसी चित्रपटासाठी महिला पार्श्वगायिका म्हणून पहिला पुरस्कार मिळवला. त्यानंतर अनारकली, अलबेला, देख कबीरा रोया अहा चित्रपटातून त्यांनी सांगीतिक कारकीर्द बहरून गेली. 60च्या दशकात लता यांनी मुघले आझम या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या हे गीत गायले. हा चित्रपट अमाप लोकप्रिय झालाच, पण हे गीत विशेष करून प्रेक्षकांची मन जिंकून गेले. अल्लाह तेरो नाम हे सुमधुर भजन आणि प्रभू तेरो नाम ही 2 भजने लता यांनी गायली. अल्लाह तेरो मधील आर्तता आणि भक्तिभाव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. त्यानंतर या 20 साल बाद चित्रपटासाठी हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या कही दीप जले कही दिल गीतासाठी लता यांनी आपला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. 1962 मध्ये लता दिदी यांनी एक गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर 1963 साल भारतीयांसाठी देशप्रेम आणि देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सैनिकांची आठवण करून देणारे आले. 1963 मध्ये लता दिदी ए मेरे वतन के लोगो हे गीत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर कार्यक्रमात प्रस्तुत केले. ते ऐकून पंडित नेहरू हे लावून गेलेच. आपण हे गीत ऐकताना आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात क्षणभर अस्वस्थता नक्की येते. कवी प्रदीप यांचे शब्द, सी रामचंद्र यांचे भिडणारं संगीत आणि लता दिदी यांचा स्वर्गीय आवाज असा त्रिवेणी संगम या देशभक्तीला लाभला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अढळ स्थानाच्या जोडीनेच लता दिदी यांनी मराठी चित्रपट सृष्टीही उजळून टाकली. अयोध्येचा राजा, अवघाची संसार, अमर भूपाळी पासून सुवासिनी पर्यंत, तसेच झुलतो बाई रास झुला, राजसा जवळी जरा बसा अशी ही यादी न संपणारी आहे. प्रेमा काय देऊ तुला पासून कळले तुला काही,
अफाट लोकप्रियता लाभलेली लताजी यांची मराठी गाणी अजरामर आहेत. श्रीनिवास खळे, यशवंत देव, सुधीर फडके, श्रीधर फडके असे संगीतकार आणि भीमसेन जोशी, सुरेश वाडकर यांच्यासह गायलेली मराठी भावगीते, लोकगीते, भक्तिगीते असाही एक समृद्ध खजिना लता मंगेशकर यांनी मराठी रसिकांसाठी खुला करून दिला आहे. आसामी, मल्याळी, मैथिली अशा विविध भारतीय भाषा लताजींच्या आवाजाने सजल्या आहेत. पार्श्वगायिका म्हणून स्वतःला सिद्ध करीत असतानाच आनंद घन असे नाव घेऊन लताजी यांनी संगीतकार म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख जगाला दिली आहे. राम राम पावनं, मराठा तितुका मिळवावा, मोहित्यांची मंजुळा हे त्यांचे संगीतकार म्हणून गाजलेले 1960-70च्या दशकातील मराठी चित्रपट. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून साधी माणसं या चित्रपटातील गीतांसाठी लता दिदी यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. वादळ हा मराठी चित्रपट आणि लेकीन हा हिंदी चित्रपट यांची निर्मिती देखील लता दिदी यांनी केली आहे. 60-70 वर्षे सलग संगीत क्षेत्रातील कंठमणी ठरलेल्या लता मंगेशकर यांचा भारत सरकारने 2001 साली सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. हा लता दिदी यांचा पुरस्कार नसून त्या पुरस्काराचाच गौरव आहे, असेही याबद्दल अनेक चाहते प्रेमाने म्हणतात. 1999 साली पद्मविभूषण, 1997 साली महाराष्ट्र भूषण, 1999 साली नॅशनल अवॉर्ड, 1993 साली फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार अशी पुरस्काराची व सन्मानाची न संपणारी यादी आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. फ्रेंच लिजन ऑफ हॉनर हा फ्रान्स सरकारचा बहुमान लता मंगेशकर यांना मिळाला आहे. 2012 साली लता मंगेशकर यांचे नाव द ग्रेटेस्ट इंडियन पोलच्या यादीत समाविष्ट झाले आहे. 70 वर्षात 25,000हून अधिक लोकप्रिय गाणी गायलेल्या लताजी आपले व्यक्तिगत छंद जोपासून होत्या. उंची अत्तरे, पैलूदार हिरे यांच्या त्या विशेष चाहत्या आहेत. लता मंगेशकरांचा क्रिकेट हा आवडता खेळ आणि छायाचित्रण करणे हा लता दिदी यांचा विशेष आवडता छंद होता. वडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाचा सर्व व्याप लहान वयातच सांभाळला. आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खाडिलकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर या 5 कलाकार बंधू भगिनी यांचे संगीत क्षेत्राला दिलेले योगदान लक्षणीय आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारले गेले आहे. अनेक संस्थांना निधी मिळवून देण्यासाठी लता मंगेशकर यांनी संगीताचे खुले कार्यक्रम करून निधी संकलन देखील करून दिले. सुरेल गळ्याची जोड आणि वडिलांचा सांगीतिक वारसा सांभाळत लता मंगेशकर हे नाव भारतातच नव्हे तर जगाच्या सांगीतिक इतिहासात अजरामर झाले. ध्रुव ताऱ्यासारखे अढळ पद आपल्या कष्टातून मिळवणाऱ्या आणि परिवारालाही समृद्ध आयुष्य मिळवून दिलेल्या लता मंगेशकर यांचा हा जीवन प्रवास. दूरवरून येणारी लता दिदी यांनी गायलेली कोणत्याही गाण्याची धून पुढील अनेक पिढ्यानपिढ्यांना आनंदित करीत राहील, हेच खरे. मित्रांनो, अशा या आपल्या लता दिदी. कुठलेही यश सहजासहजी मिळत नाही. त्यामागे अपार मेहनत, आपल्या कामावरील श्रद्धा आणि निष्ठा ही असतेच असते. हेच आपण या कथेतून शिकतोय आहोत. अशाच नवनवीन कथांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या ग.म.भ.न मराठी भाषेची कार्यशाळा या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू एका नवीन पुष्पासह आपल्या या नवरात्र विशेष कथा मालिकेत. तोवर धन्यवाद.